हॅलो फ्रेंड्स, आज मी सुंदर असा हा माऊली टिळा बनवलेला आहे लोकरीपासून। इथे सुंदर असा हे मणी लावलेला आहे। अबीर आणि चंदनाचा जो टिळा असतो विठ्ठलासाठी, त्या आकाराचा मी इथे हे ब्रोच बनवलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचं किचन म्हणून सुद्धा वापर करू शकतात। खूप सुंदर असं दिसत आहे हे। एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। चला तर आपण पाहूयात। खूप कमी लोकर लागते याला आणि कमी वेळेत हा टिळा बनून तयार होतो। इथे सुरुवातीला मी हे काळ्या रंगाची लोकर घेणार आहे आणि 10 नंबरची सुई घेणार आहे। सुरुवातीला आपल्याला इथे मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे आणि यात आपल्याला चेन तयार करायच्या, 1 2 चेन, आणि यात आपल्याला आता खांब तयार करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि सुरुवातीला आपण ज्या 2 चेन केल्या होत्या आपण ते काउंटमध्ये नाही धरणार, म्हणजे एकूण आपण इथे 2 चेन आणि 15 खांब असे तयार करून घेतले आणि हा जो लूप आहे असा ओढून घ्यायचा आणि पहिल्या ज्या आपण 2 चेन केल्या होत्या आणि खांबाच्या तिथे एक चेन दिसते तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि एक चेन तयार करून ही लोकर कट करायची आहे। इथे आपण आता ही पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहोत। ही सुद्धा 4 प्लायची लोकर आहे। स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि हा जो दुसरा किंवा पहिल्या खांबाच्या ठिकाणी जरी जॉईंट करून घेतला तरी चालेल। इथे आपण पहिल्या खांबावर हे स्लिप स्टिच जोडून घेणार आहोत। 1 2 या 2 चेन आपण काउंटमध्ये नाही घेणार। इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत। 1 2 म्हणजे प्रत्येक खांबावर आपल्याला इथे 2-2 असे खांब तयार करायचे आहेत। सुरुवातीला 2 खांब, पुढच्या खांबावर 2 खांब, तिसऱ्या चेनवर सुद्धा 2 खांब, चौथ्या चेनवर सुद्धा 2 खांब, पाचव्या चेनवर सुद्धा 2 खांब, सहाव्या चेनवर सुद्धा 2 खांब करून घेणार आहोत आणि 7व्या चेनवर सुद्धा 2 खांब, म्हणजे एकूण इथे आपण 15 खांब केले होते तर आपण 7 खांबांवर इथे 2-2 असे खांब तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे आता पुन्हा उंच खांब करणार आहे। आपण इथे 8व्या चेनवर इथे 1 2 3 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि 8व्या ठिकाणी आपल्याला इथे सुईतून असे 2-2 लूप असे 3 वेळा, म्हणजे आपण इथे ट्रिपल क्रोशे करून घेतलेला आहे। म्हणजे उंच खांब आपण आता इथे 1 2 3 4 वेळा सुईवर वेढा घालून घेतला आणि पुन्हा त्याच 8व्या चेनवर आपण खांबावर असं आता 1 वेळेला 2-2 लूपमधनं 4 वेळेला सुई अशी आपण बाहेर काढून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा 3 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि पुन्हा तिथेच त्याच चेनवर 8व्या चेनवर आपण एकत्र हे 3 उंच असे खांब तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर पुन्हा या बाजूने जसे आपण 2-2 खांब 7 ठिकाणी केले तसेच इथे सुद्धा आपल्याला 2-2 असे एकत्र
7 वेळेला करून घ्यायचे आहेत खांब. इथे मी हे 7 वेळेला 2-2 असे खांब तयार करून घेतलेले आहेत. आणि पहिला जो आपण खांब तयार केला होता 2 चेन आणि पहिला खांब, तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 1-2 चेन तयार करायच्या आणि तिथेच आपल्याला एक अर्धा खांब म्हणजे हे तिन्ही लूप आपण सुईतून एकदाच बाहेर काढून घेणार आहोत. 1, पुढच्या खांबावर 2, इथे आपण अर्धाच खांब करून घेणार आहोत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हे आपण एकत्र 3 उंच खांब केले होते त्यावर सुद्धा एक म्हणजे या बाजूचा जो आहे तिथे 14 असे आपण अर्धे खांब करून घेतले. आणि मध्यभागी हा उंच खांब केला होता तिथे आपल्याला तिथे सुद्धा आपल्याला एक अर्धा खांब करायचा आहे. त्यानंतर एक खांब करून घ्यायचा आणि इथे आपल्याला पिको करायचा आहे. तर पिको करण्यासाठी 1, 2, 3 चेन तयार करायच्या आणि या बाजूचा आणि इथे असा एक स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे 3 चेन करून. त्यानंतर स्लिप स्टिच केल्यानंतर पुन्हा तिथेच आपल्याला एक अर्धा खांब करायचा आहे एकाच खांबावर. आणि बाकी आपले आता इथे जेवढे खांब आहेत त्या खांबावर आपल्याला प्रत्येक खांबावर इथे अर्धे खांब असे करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकूण 14 खांब आहेत आपल्याकडे. तर मी 14 खांबांवर अर्धे खांब म्हणजे हाफ डबल क्रोशे इथे मी तयार करून घेते. इथे मी हे अर्धे खांब असे करून घेतलेले आहेत. आणि पहिला जो आपण अर्धा खांब केला होता तिथे एक स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहोत. एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. आपण सुरुवातीला ही जी मॅजिक रिंग बनवली होती त्याची इथे एक असा लूप घ्यायचा कोणताही आणि तिथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं किंवा एक चेन तयार करून घ्यायची. म्हणजे इथे हे असं लॉक होऊन जातं. आणि मग लोकर कट करून घेतली तरीही चालेल. हे जे जास्तीचे धागे आहेत ते सुद्धा आपण इथे कट करून घेऊयात. आणि हे जे आपण एक स्लिप नॉट तयार केली होती एक चेन तयार करून हा असा मागच्या बाजूने घ्यायचा आणि असं मध्येच त्यानंतर लोकर कट करून घ्यायची आहे. सुंदर असा आपला हा माऊली टिळा तयार झालेला आहे. इथे आपण लोकरीने विणून घेतल्यानंतर मी इथे हा खाली असा मणी चिटकवून घेतलेला आहे. हवा असेल तर तुम्ही चिटकवून घेऊ शकतात, नसेल आवडत तर नाही लावला तरीही छान दिसेल. इथे मी हा पेपर लावलेला आहे कॅनव्हास पेपर, मागे चिकटवून घेतला आणि इथेही आपण पिन लावलेले आहे. सुंदर असा हा आपला ब्रोच तयार झालेला आहे माऊली टिळा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नक्की एकदा बनवून पहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.